नागपुर ग्रामीण एवं शहरी सस्ते खाद्य दुकानदार संगठनाओं की ओर से 5 मई 2025 को नागपुर स्थित संविधान चौक में दोपहर 12 से 5 बजे तक धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन में नागपुर ग्रामीण के लगभग 1300 और शहर के सैकड़ों दुकानदार शामिल हुए। दुकानदारों का कहना है कि वे बेहद कम कमीशन में मुफ्त अनाज लाभार्थियों तक पहुंचा रहे हैं, लेकिन पिछले 6 महीनों से उनका मेहनताना नहीं मिला है। मासिक खर्च जैसे दुकान किराया, बिजली बिल, मापारी वेतन, ई-पॉज मशीन रिचार्ज आदि के लिए उन्हें कर्ज लेना पड़ रहा है। दुकानदारों ने 15 मई तक बकाया कमीशन एकमुश्त देने और वर्षों से लंबित मांगें मंजूर करने की मांग की है। नागपुर जिले के सस्ते खाद्य दुकानदारों को नवंबर, दिसंबर 2024 और जनवरी से अप्रैल 2025 तक की 6 महीने की कमीशन न मिलने की वजह से संविधान चौक में धरना आंदोलन किया गया। आंदोलन के दौरान दुकानदारों ने प्रशासन को निवेदन सौंपते हुए जल्द बकाया भुगतान की मांग की। मी चंद्रशेखर चिखले, स्वस्त धान्य दुकानदार संघ नागपूर ग्रामीण कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे। मागील 1.5 वर्षापासून आमची या ठिकाणी बाबाभाऊ आष्टनकरच्या नेतृत्वात आणि इतर आमचे जे काही पदाधिकारी आहे यांच्या नेतृत्वात आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करत आहे। आमच्या विविध ज्या मागण्या आहे आणि त्यापैकी महत्त्वाची मागणी जी आहे की स्वस्त धान्य दुकानदारांना मागील 6 महिन्यापासून जे आमची मार्जिन्स आहे, जी कमिशन आहे ती अजूनपर्यंत आम्हाला मिळालं नाही। यामुळे प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार जो आहे हा हवालदिल झालेला आहे। त्याच्याकडं आता सध्या पैशाची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि हे सर्व करीत असताना विविध ज्या मागण्या आहे, कधी तूट येते, आम्हाला 2-4 किलो एका पोत्यामध्ये जी घट येत असते, त्यानंतर जे आमचे ई-पॉज मशीन त्या ठिकाणी व्यवस्थित चालत नाही। यामध्ये अजून आमची महत्त्वाची मागणी आहे की जो दुकानदार आज हयात आहे आणि तो जर समजा दुर्दैवानं त्याला कमी जास्त झालं किंवा तो जर समजा मरण पावला तर त्याचं जे नॉमिनी आहे हे आजच सरकारनं त्यांनी जो नॉमिनी म्हणेल, मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याला त्या ठिकाणी नॉमिनी म्हणून करावं, अशा प्रकारची आमची हे सुद्धा या ठिकाणी मागणी आहे। एवढंच नव्हे तर सरकार आम्हाला 20 पैसे, फक्त 20 पैसे आमची या दुकानदारांची किंमत 20 पैसे ठरवत आहे। हे उचित नाही आहे। आमची या सरकारला विनंती राहणार आहे की आमचा आता अंत पाहू नये। आज जे आंदोलन आहे, आज हे आम्ही आंदोलन या ठिकाणी भीक मागो आंदोलन केलेलं आहे। काही लोकांनी या ठिकाणी आमच्या भीक मागितलेली आहे। आता भीक मागून सुद्धा भीक आम्हाला लोक देत नाही अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे। म्हणजे आमची किंमत आता शून्य झालेली आहे। इतर योजनांवर पैसे जास्त खर्च होत आहे आणि आमच्याकडे शासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे। नाही, मागणी जर पूर्ण केली नाही तर यानंतरचं जे आंदोलन आहे आम्ही बाबाभाऊंच्या नेतृत्वात आणि आम्ही सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जे आंदोलन आहे पूर्ण सहपरिवार आमचा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। या जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये जवळपास 1400 दुकानदार आहे। त्या 1400 ही दुकानदाराचे परिवार या ठिकाणी उतरणार आहे आणि शासनाच्या विरुद्ध आवाज बुलंद करणार आहे। बाबा आष्टनकर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे आज स्वस्त धान्य दुकानदार हा डबघाई झालेला आहे। 6 महिन्यापासून त्यांचं थकीत कमिशन जे शासनाकडे प्रलंबित आहे ते मिळालेलं नाही। आम्ही अनेक वर्षापासून मागणी करत आहोत की आम्हा लोकांना प्रति क्विंटल 300 रुपये कमिशन मिळालं पाहिजे, परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। कारण शासनाला दुकानदारांना काही द्यायचं नाही, पण शासनाला एक गोष्ट कळली पाहिजे की अन्न सुरक्षा विधेयक असो की अन्न साखळी पूर्ण करण्यासाठी हा दुकानदार महत्त्वाचा कणा आहे। दुकानदारांनी जर उद्या माल उचल केला नाही, मालाचा वाटप केला नाही तर शासनाच्या अन्न सुरक्षा विधेयक लंब झाल्याशिवाय राहणार नाही। याची त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि ताबडतोब आम्हा लोकांचं कमिशन 6 महिन्यापासून जे प्रलंबित आहे ते ताबडतोब दिलं पाहिजे आणि आमच्या प्रति क्विंटल 300 रुपये आम्हा लोकांना प्रति क्विंटल 300 रुपये कमिशन वाढ झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यानंतरही आमच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक मागण्या आहे। आम्हाला गोदामातनं किंवा FCIकडनं जो माल येतो त्या मालामध्ये 1.5 ते 2 किलो प्रति 50 किलोच्या कट्ट्यामध्ये माल कमी असतो आणि आम्हाला 50 किलो 500 ग्राम अशा वजनाचा काटा करून वजन करून आम्हाला ते दिलं पाहिजे। परंतु ठेकेदार आणि गोडाऊनचे लोक हे कधीही काटा करून देत नाही आणि त्याच्यामध्ये जो काही माल कमी असतो, 100 क्विंटल एखाद्याकडे जर धान्य येणार असेल तर त्याचा 15-20 किलो जर धान्य कमी आलं तर त्याच्या दुकानातले 2-3 दुकानदार 2-3 राशन कार्ड धारक धान्यापासून वंचित राहत असते।
आणि याच्यामुळे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. शासनाने आपली जे कमकुवतपणा आहे धान्याच्या गोदामात FCIच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो तो दुरुस्त केला पाहिजे आणि आम्हा लोकांचं जे कमिशन प्रलंबित आहे ते ताबडतोब दिलं पाहिजे आणि आमचं कमिशन 300 रुपये प्रति क्विंटल केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरं, जर आता शासनाने आमच्या गोष्टी ऐकल्या नाही, आम्ही 60 दिवसाच्या अल्टिमेट देतो शासनाला. 60 दिवसात जर आमच्या गोष्टी आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सहपरिवार आमच्यावर आश्रित असलेला आमचा परिवार घेऊन आम्ही या ठिकाणी येऊ आणि याच उपराजधानीच्या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभारू असा मी जाहीर करतो.